तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत जयेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर 7 महिन्यानंतर एक ब्लॉग येतोय. मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की डेली ब्लॉग करेल मी, पण ते काही जमलं ना मला, काय माहिती काय नाही जमलं, पण ठीक आहे असो. तर आत्ता मी चॅलेंज घेतला आहे की 30 डेज ब्लॉग, म्हणजे चॅलेंज की 30 डेज 30 ब्लॉग येतील नॉनस्टॉप. तो चॅलेंज घेतला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यावेळेस नक्की ब्लॉग येतील, कारण की मी यावेळेस जरा सिरियस घेतलं. तर 30 डेज 30 ब्लॉग्स येतील. तर बघू आता होऊ शकतं का नाही. दरवेळेस मी या व्हिडिओमध्ये बोलतो, दरवेळेस ब्लॉगमध्ये बोलतो की डेली ब्लॉग करेल, पण ते काय होत नाही, पण यावेळेस नक्की होईल. तर सध्या तर मी आता आलो आहे जॉबवर, म्हणजे इथे मी पार्ट टाईम जॉब करतो ॲज अ ट्रेनर म्हणून क्लब हाऊसच्या जिममध्ये. तिथे आलो. सकाळी 6 वाजलेत आता. तर बघू आता पुढचा प्रवास कसा आपला होतो, काय होता आज दिवसभरात ते तुम्हाला सगळं दाखवेल मी. डेली रुटीन पण कळेल तुम्हाला माझा. तर ठीक आहे, चला. तर गाईज आपला टाईम झालेला आहे कामाचा. आता 11 वाजले, तर आपण आता घरी चाललो. तर तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. चला. तर फायनली मी घरी पोचलेलो आहे आता, आणि आता नाश्ता करतो आधी आणि मग फ्रेश होतो. मग आपण दुपारी रील काढायला सुद्धा बाहेर जाऊ. आणि जर बाहेर नाही जमलं आपल्याला तर आपण घरीच मग मम्मीसोबत शूट करायला लागेल मला, कारण की रोज जाता रेग्युलर राहायचं, जरा कंटेंट कसा 1 महिना तरी रेग्युलर पोस्ट करायला लागला. तर तुम्ही जर मला इन्स्टावर फॉलो नसेल केलं तर मी तुम्हाला आय डी देतो माझी, जयेश_पाटील. ही माझी इन्स्टा आय डी, जाऊन मला तिथे फॉलो करा. तिथे रोज रेग्युलर कंटेंट व्हिडिओ येतात, रील येतात माझे. तर चांगले तुम्हाला जर वाटले तर नक्की फॉलो करा. तर बाकी आता आपण नाश्ता करू. नाश्त्याला काय ना, आपली चाय, आणि आता दिवाळी झाली ते शंकरपाळे, तर तेच आपण करू आता. तर काही सगळं झालंय करून, नाश्ता करून झालाय, आंघोळ सुद्धा आत्ता जस्ट करून आलो बाहेर मी. तर आता मी बघू, आता म्हणजे करतो मेसेज वगैरे मित्रांना की बाहेर येऊ शकतात का, म्हणजे त्यांना जमलं तर आपण बाहेर एक रील शूट करू शकतो, नाहीतर मग आज घरीच करायला लागेल मम्मीसोबत. तर बघू आता काय होतं काय नाही. मे ए बुडिया, व्हिडिओ बनवायची आहे का आता दुपारी आपल्याला? हा, साडी घालून चला मॅक्स मध्ये घाल. साडी वगैरे काय घालते, मॅक्सीवर काढ. साडी दिसते मॅक्स. साडीवर लय श्रीमंत देशील का? मग हा, सुंदर दिसते साडी. तर काही बघितलं तुम्ही, साडी बिडी काय घालू नको, मॅक्सीवरच काढ्या. 1 मिनिटाची पण व्हिडिओ नसती ती, 30 सेकंदाची असेल फक्त. काय रे विचार हा, म्हणून काय आल्यावर हा पूजा आल्यावर काढू, तेच कॅमेरा पकडेल ना. कोणती व्हिडिओ? हा एक साऊथच्या वरती, साऊथवर. तर काय आता तुम्ही बघितलंच, म्हणजे मम्मीला विचारलं मी व्हिडिओ काढायचा, तर मम्मी हा बोलली. आणि बाहेर नाही जाता येणार आता दुपारी, कारण की कोण आहेत नाही घरी, आणि म्हणजे मित्र माझे तर जे शूट करतो आम्ही सोबत, जो कॅमेरा पकडतो तो, तर कोण नाही घरी. तर बाहेर तर नाही पॉसिबल होणार, तर घरीच करू आज शूट. आणि बहिणीसाठी थांबायला लागेल आता. ती येईल, मग ती जेवेल, मग ती व्हिडिओ काढेल, कारण की कॅमेरा धरायला कोण नाही ना, आणि माझ्याकडे ट्रायपॉड नाही की मी साईडला असा फोन ठेवून ब्लॉग करू शकतो किंवा म्हणजे रील बनवू शकतो. आणि पप्पांना सांगू नाही शकत, पप्पाला सांगितलं तर पप्पा डायरेक्ट आधी शिव्या घालते. तर त्यापेक्षा चांगलंच आहे की बहिणीसाठी थांबतो आता. ती आल्यावर आत्ताच मग बघू, ती आल्यावर तिला सगळं सांगायला लागेल कॅमेरा धरायला. तर मी झोपतो तोपर्यंत, तुम्ही पण झोपा मोकळीवेळी. तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. दुपार झाली आता, कशी झोपा आता. गुड नाईट. तर काही मोरू आत्ताशी आली आहे, 2:15 वाजले झाले, अजून पूजा पण नाही आली. तर शूट मी करू कधी? 3 वाजता. 3 वाजता तर ती येईल, म्हणजे 3:30-4 होतील शूट करायला. ते एडिट करून 5:30-6 पर्यंत मला पोस्ट करायला लागेल. लोकांचा आता टाइमपास आहे यार, ना लवकर बोलत आहे, लोक येत नाही लवकर. तुम्ही लोक म्हणताय आताही आली 2:15 वाजता. तर काही संध्याकाळचे वाजलेत 5:30 वाजलेत, आणि पूजा आत्ता आली आहे, म्हणजे माझी बहीण आत्ता आली जस्ट. तर आता आम्ही आता लगेच शूट करू, 5 मिनिटात शूट करायला घेऊ. म्हणजे रील जी आहे ती BTS पण मी टाकतो ब्लॉगमध्ये तसं, पण लय वेळ झाला आता. बघू, लाईटिंग वगैरे तशी तर असं फ्लॅशने काम चालायला लागलं. तर मी तिला बोलतो थांबा आता. पूजा, काय ब्लॉग बनवायचा, ब्लॉग बोलतो, रील बनवायची. दे ना मस्त. मम्मी उठच.
तर गाईज रील बनवून झालेली आहे आपली, अपलोड सुद्धा झालेली आहे. तुम्ही इंस्टावर जर मला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितली सुद्धा असेल हा ब्लॉग येऊपर्यंत. काय आणि तू काय करते? दुसरा काही कामा नाही, स्वतः रील बघते आणि मला बोलते. तर तुम्ही मला इंस्टावर फॉलो केलं तर तुम्हाला या ब्लॉगच्या आधीच ती रील दिसेल. तर मी BTS सुद्धा टाकीन, थोडे म्हणजे टाकले आहेत, तुम्ही बघितलं. तर ठीक आहे, आता अजून काही करायला नाही कारण की मी आता बाहेर तर जाणार नाही संध्याकाळी, तर ब्लॉगमध्ये टाकू तरी काय. तर हा पहिला ब्लॉग होता, तर हा छोटाच ब्लॉग असेल, म्हणजे खूपच छोटा झाला तर चालेल. आता पहिलाच होता तर काय नाही, आपल्याला अजून 30 दिवस असेच कंटिन्यू ब्लॉग टाकायचे आहेत आणि काहीच स्क्रिप्टेड नसेल, सगळं अनस्क्रिप्टेड आहे. ब्लॉग जे पण येतं सगळे अनस्क्रिप्टेड असतील, म्हणजे काही स्क्रिप्ट वगैरे काही लिहिली नाही आहे किंवा प्लॅन बनू शकतो, ते एक वेगळं झालं, पण स्क्रिप्टेड काहीच नाही आहेत. अनस्क्रिप्टेड ब्लॉग येतील. 30 दिवस चॅलेंज घेतला तर हा पहिला आहे. तर बघू, आता पहिलाच तर खूप छोटा झाला, पण मी ट्राय करेल अजून लेंदी बनवायची आहे कारण की उद्या मी कदाचित बाहेर जाऊ शकतो, तर मोठा ब्लॉग होऊ शकतो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेअर करा. बाय बाय.